नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरवी आणि मम्मा. मंडळी, मी सकाळीच उठले, माझं घरातलं आवरलेलं आहे सगळं आणि आत्ता वाजलेले आहेत बरोबर 9:30 आणि घरातली दिवाबत्ती पण करून झाली. आता मला तुळशीला थोडंसं पाणी द्यायचं आहे आणि सोबत मला कपडे पण धुवायचे आहेत. मी बाहेर कपडे धुते तुम्हाला सांगितले लास्ट व्हिडिओमध्ये. तर मग कपडे धुवायचे आहेत आणि आता तुळशीला पाणी घालते. खरं तर तुम्हाला दाखवते. मंडळी, आज आज पायल नाही आलेली. पायल म्हणजे कोण, तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्येच दाखवून सांगितलं की ती कालच मला सांगून गेली होती की ताई मला ना उद्या संध्याकाळी येईल म्हणून. मी तुम्ही म्हटलं ठीक आहे, बघ मला जसं असेल तसं सांग. मग तर मग आज आली नाही तर ती सकाळी 8 वाजताच येते. 8 ते 8:30पर्यंत तिचं काम असतं. तिचं काम करून झालं तर मग माझं बाकीचे सगळे कामं सुरू होतात, जसं झाडू, लादी, कपडे धुवायचे, मग माझं हे काम चालू होतं. पण आज ती आली नाही आहे, मग सगळं मला एकटीला सकाळी करावं लागलं उठून. हे बघा माझं किचनमधलं माझं सगळं आवरून झालेलं आहे. बघा व्यवस्थित छान आवरून घेतलं घरातलं मी सगळं. तर मंडळी, लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी 3 किलो बटाट्यांचा कीस बनवला होता आणि तो लगेच संपला होता. ॲक्च्युली मी तो कीस थोडाफार पप्पांकडे पण पाठवलेला होता. तर काय झालं, तिथे भाऊ आला, तर भाऊला वहिनीने फ्राय करून दिला होता खाण्यासाठी. तो भाऊला खूप आवडला, त्याने तो एकाच दिवसात संपवला सगळा. आणि मग मी तिकडे मुंबईला गेली होती तेव्हा त्याने मला तिथे कॉल केला मुंबईला की ते संपलं का, तो बटाट्याचं केलेलं होतं ते. म्हटलं काय बटाट्याचा कीस? तो बोलतो हां, तो संपला का? मी म्हटलं हा भाऊ, संपला आहे, नाही आहे घरामध्ये म्हटलं. तो बोलतो ठीक आहे चालेल, मग जाऊ दे, मला खूप आवडला होता पण. तर मी म्हटलं हां का? मग म्हटलं नाही भाऊ, संपला, म्हटलं जाऊ देतो आता. तर मग मला ते आठवणच होतं की त्याला तो खूप आवडतो म्हणून. मग म्हटलं चला त्याच्यासाठी ना 3 किलो बटाटे आणून आहे ना सेपरेट फक्त त्याच्यासाठी या बटाट्याचा कीस बनवून द्यावं. म्हणजे जेव्हाही त्याला आवडेल तेव्हा त्याला खाता म्हणजे वहिनी त्याला तळून देईल, तो खाईल. आणि कसं असतं, प्रत्येक बहिणीचं कसं भावामध्ये खूप जास्त जीव असतो आणि मला तर एकच भाऊ आहे. तर तुम्ही विचार करा, म्हणजे आमचा आत्तीप्राण आहे त्याच्यामध्ये, भावामध्ये माझ्या खूप जास्त जीव आहे माझा. बटाटे उकडत ठेवलेत मी, गॅसवरतीच बनवले, चूल नाही पेटवली आज. मंडळी, हे बघा बटाटे. आणि इकडे हे एक आहे ना मोठी अशी झाकण आहे, झाकण जे जेवणाचे स्वयंपाक असतो बघा, मोठे मोठे पातेले असतात त्याच्यावरती झाकणे असते. तर हे झाकण आहे खूप मोठं आणि त्याच्यावरती मी हे कपडा टाकून सेट केला असा. आणि मग हा प्लास्टिक टाकलेला आहे जेणेकरून खाली चिपकणार नाही म्हणून. तर चला आता बनवायला सुरुवात करते. आणि हे बटाटे, हा पूर्ण झाकणभर झालेला आहे. थोडा दाट टाकला आम्ही, कारण मग परत म्हटलं कॉट वगैरे कुठे लावायचं त्यासाठी. आणि हे बघा बटाटे अजून पण उरलेले आहेत. तर या 2 छोट्या छोट्या ताटा आहेत, त्या ताटामध्ये करेल मी आता. म्हणजे 3 ताटामध्ये होऊन जाईल तो पूर्ण. हे बघा चीज दिसतंय, चीज. एवढं चीज आणायचं का वधू? चीज पिझ्झा. ही बघा, ही वाटाण्याची डाळ आहे. हां 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 हां, ती आहे ना ती. आणि ती चणा डाळ आहे आपली, चणा डाळ. आणि हे वाटाणे आणले, धुतले, त्याला भिजत घातले, त्याच्यानंतर ते सुकवले आणि मग ते जात्यावर भरडले, तेव्हा नंतर ही डाळ तयार झाली आहे. या दोन्ही डाळ तशाच केल्यात. आणि हा बघा बटाट्याचा किस केलेला आहे. 3 प्लेट्स अजून भरल्यात. हे बघा. हां तर ठीक आहे, मी तुला आईस्क्रीम देईल, डोंट वरी. संध्याकाळी दादाला चांगली घेऊन ये. हे बघा मंडळी, एवढे कपडे धुवायचे आहेत. आता सुरुवात करते कपडे धुवायला. पाणी चालू करेल आता मी. पसारा कसा झालाय बघा, कुठे काय तर कुठे काय. चला, झाडं पार सुकली येतं. हे टमाटरच्या झाडाला काय झालं ग बाई अचानकच? आरू चप्पल घालून ये, मी ना चप्पलचा नको येऊ. हे झाडाला समजत नाही मंडळी काय झालंय, पण हे ना हे सुकत चाललंय अचानकच. एवढं पाणी असताना पण हे सुकतंय.
काय माहिती काय झालं त्याला, तुटलं का पाईप पडला काय काय समजत नाही आहे. बघू आता. कपडे धुवायचे. तू कशाला बाबू एवढा उन्हात इकडे आलाय? इकडे अडचण आहे तुला माहिती आहे ना. हा बघा आरविश माझ्या मागेच आहे. अरे हाय कर सर्वांना. बच इथेच बच, जाऊ नको. टमाटर येतील आता, अजून आले नाही. वाट पाहते मी कधी येईल टमाटर. मिरचीचे झाडं दोडके आलेत मध्ये. आता कशी जाऊ मी? हे बघा दोडके किती छोटे छोटे आहेत. हे बघा, हे बघा लागले, पीक लागलेले आहे. इकडे पण आहेत असे छोटे छोटे मस्त दोडके लागलेत. येतील आता, मोठे झाले का पाहायला मजा येईल. हे वेल बघा, पत्तागोबी पण भरली आहे मस्त. पत्तागोबी बघा कडक 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 होते मी ती आहे. वांग्याच्या झाडाला पण फुलं आली आहेत. हे बघा दोडका ती छोटासा येतोय बघा. हा 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 मजा येईल ते आल्यानंतर. तर मंडळी माझी दुपारची सगळी कामं आवरली आणि थोडासा आराम केला. त्यानंतर मग संध्याकाळी मी गेली होती माझ्या पप्पांच्या घरी, कारण मग तिकडे वहिनी भाऊ सगळे आले होते आणि मग वहिनीने कटलेट बनवले होते. ते खाण्यासाठी त्यांनी मला बोलवलं होतं आणि ते बघा इकडे बनवत होत्या. तर आमच्या दोघींच्या छान गप्पा चालल्या होत्या, मस्त मजा येत होती खूप जास्त. आणि तसंच घरामध्ये काहीतरी महत्त्वाच्या विषयी पण बोलणं म्हणजे बोलणी चालू होती. त्याच्यामध्ये विशाल, पप्पा, भाऊ हे सगळेजण होते. त्यानंतर वहिनीने मग जे कटलेट बनवले होते ते आम्ही मस्त एन्जॉय केले. आणि नंतर मग वहिनीने ना तांदळाची खीर बनवायला घेतली होती. हे बघा, तर मग वहिनी कसं तिच्या पद्धतीने खीर बनवते आणि ती खूप छान असते. तर वहिनीने इकडे ना पहिले तर खोबरं, जे सुकं खोबरं असतं ते किसून घेतलं होतं. त्याच्यानंतर हे थोडंसं तूप होतं, तूप घेतलं आणि वहिनीने बनवायला सुरुवात केली. हे बघा, तर बुद्ध पौर्णिमेनिमित्त ही तांदळाची खीर बनवली होती आणि पुरे बनवणार होत्या वहिनी, पण मग तेलकट पदार्थ बनवून झाले होते, कटलेट वगैरे खाऊन झालं होतं. त्यामुळे मग पुरी न बनवता आम्ही चपातीचा प्लॅन केला. तर मग सर्वांनी खीर चपाती खूप छान एन्जॉय केली आणि खूप मजा येते फॅमिलीसोबत या सगळ्या गोष्टी कर. मला मी नेहमी दाखवलेलं आहे माझे माहेरची माणसं. तर मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये नाशिकला गेले होते, तुम्ही माझे काकाला बघितलेले आहे, काकीला, नाना नानींना बघितलेलं आहे, नाना नानींना बघितलेलं आहे. तर मला 4 आत्या आहेत आणि पप्पा, नाना आणि अजून एक माझे काका होते, ते वारलेले आहेत संजू काका म्हणून. पण आता मग माझे पप्पा आणि नानांना तुम्ही बघितलेले व्हिडिओमध्ये. आणि मला 4 आत्या आहेत. तर ही माझी सेकंड नंबरची आत्या आहे, दुसऱ्या नंबरची, म्हणजे पहिले पप्पा आहे, नंतर अजून एक आत्या आहे मी नातू, आणि ही माझी कल्पना आत्तू आहे. हा, ही माझी कल्पना आत्तू आहे आणि ही मुंबईलाच असते ना गातू, डोंबिवलीमध्ये असते माझी. हा, तर आता आत्तू पप्पांकडे आलेली आहे. तर मग काय गातू, खूप वर्ष भेटली तुम्हाला ना?
16 वर्ष झालेले. हा ना, 16 वर्षांनी आतून मला पाहिलं. 16 वर्षांनी. हो, 16 वर्षांनी पाहिलं मला आतून. तर खूप छान वाटलं. त्या दिवशी आम्ही खूप गप्पा मारल्या. खूप वर्षांनी माझी आत्तू मला भेटली. आम्ही दोघींनी खूप छान गप्पा मारल्या होत्या. कुठे केवढीशी होती, एवढी मोठी झाली. म्हटलं मग आता झाली मोठी. तर काय का तू आयुषचे पण खूप लाड केले तिने. बोल ना. हो. बोल ना. हा? काय बोलते बोल. मला सांगितलं तेवढं. बरं ठीक आहे, चालेल चालेल. आणि आर्विशला मस्त चॉकलेट्स घेऊन दिले ना रे. आजीने चॉकलेट्स घेतले होते ना तुला? कोणते चॉकलेट्स लई घेतले दिवसांनी होते? बघितलं तर मला समाधान झाली, छान वाटलं एकदम. हा ना, आनंद झाला. हो, एकदम आनंद. तुझ्या मुलाला बघून आनंद झाला. तर असं. आणि अजून मला जवळजवळ 3 आत्या तुम्हाला दाखवेल मी हळूहळू. सगळे येतील. माझे एक आत्तू भांडुपला असते, त्याच्यानंतर एक आत्तू माझ्या नाशिकला असते. 2 आत्तू नाशिकला आहेत माझ्या. 2 आत्तू नाशिकला आहेत आणि ही आत्तू 2 आत्तू नाशिकला, 2 आत्तू मुंबईला. अशा 4 आत्तू आहेत मला. आणि आत्याचं आणि भाचीचं नातं वेगळं असतं. जेव्हा आपण भेटतो तेव्हा ते असं एकदम घट्ट होतं. पण आम्ही खूप वर्षांनी भेटलो. याच्यावरती पण तुम्ही मला बोलाल की एवढ्या वर्षांनी कसं काय भेट झाली ते पण सांगते. तुझ्या घरची पाठवतच नव्हते माझ्या कधीच नाही पाठवलं. आत्यांचे सासरचे जे होते ते खूप स्ट्रिक्ट होते, कधी पाठवलं नाही माहेरी त्यांना. आता थोडं तरी आता फ्री झालेली आहे. तर मग आत्या आता येते जाते, पहिले जास्त येत जात नव्हती आत्या, असं आहे. त्यामुळे आमची म्हणजे खूप कमी भेट झालेली आहे. ठीक आहे. बाकी माझ्या दुसऱ्या आत्या मला नेहमी भेटतात. त्या तुम्ही जसं जसं भेट होतील तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत जाईल मी. ठीक आहे. आणि आता सध्या ना आर्वी शांत बसतोय, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल, कारण मामी समोर उभी आहे आणि मामीला आर्विश खूप आवडतो ना रे, म्हणून तो शांत आहे व्हिडिओमध्ये. तो शूट नव्हता घेऊन देत मला. ठीक आहे, चला. वहिनीने छान मस्त खीर बनवली आहे, तुम्हाला दाखवली मी आता. तर आता जेवण वगैरे करू आम्ही आणि मग मी माझ्या घरी जाईन. आत्ताच आली, मी थोडं कामासाठी बाहेर होते, आत्ताच आली घरी ना. हो. तसं वेळच नाही मिळत. आता तुला किती आता 5-6 दिवस झाले पण मला वेळ रविवारी आलेली. रविवारी तुला 8 दिवस झाले. हो. हा ना. उद्याच्या रविवारी